ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा। मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळणार का? पहा काय म्हणाले मंत्री चंद्रकांत पाटील। नमस्कार मित्रांनो, धन्यवाद न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला कुणबी नोंदीच्या आधारे सरसकट ओबीसीतून आरक्षण द्यावे यासाठी आक्रमक पवित्रा घेतला असतानाच बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी देखील मराठा आरक्षणासंदर्भात आक्रमक भूमिका घेतली असून मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीसंदर्भात विशेष अधिवेशन घेण्याची मागणी करत त्यांनी आंदोलन सुरू केले आहे। या आंदोलनाला भेट दिल्यानंतर सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळणार का या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे। पहा नेमकं काय म्हणलेत मंत्री चंद्रकांत पाटील। राजाभाऊ राऊत यांनी एखादी गोष्ट ठरवली की त्यात यश मिळाल्याशिवाय ते मागे जात नाहीत। त्यांना ही विनंती करायला आलेलो आहे की बाकीच्या सगळ्या मागण्या ह्या सरकार आज उद्याकडे मान्य करेल, कारण त्या प्रॅक्टिकल आहेत, करता येण्यासारख्या आहेत। पण दोन मागण्या ज्या त्यांच्या आहेत की मराठा समाजाला ओबीसीत टाका, याला कायदे माईकने बोलू कायद्याने तर मराठा समाजाला सरसकट ओबीसी म्हणा, सरसकट कुणबी म्हणा, हे कायद्याने टिकणार नाही। तरी सुद्धा यावर माननीय मुख्यमंत्री महोदय आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय खूप विचार करतायत। तेव्हा ती मागणी अशी ऑन स्पॉट संपेल, पण ती कोर्टात चॅलेंज होईल का, टिकेल का, असे सगळे विषय आहेत। पण मी आउटराईट त्याच्यावर नाही असं म्हणत नाही, पण मला त्याचे अधिकार नाहीत अशा एखाद्या जाहीर कार्यक्रमात म्हणण्याचं। दुसरी त्यांची मागणी जी आहे ती आहे विशेष अधिवेशन बोलवा। तेही माननीय मुख्यमंत्री महोदयांचे अधिकार असतात। त्यांनी जर ठरवलं तर त्यांनी माझ्या माध्यमातून म्हणजे संसदीय कामकाज मंत्र्याच्या माध्यमातून राज्यपालांकडे एक विनंती फाईल पाठवायची असते। त्यांनी सांगितले की 2 मिनिटात फाईल तयार करतो। त्या 2 मागण्या सोडल्या राजाभाऊंच्या, बाकीच्या सगळ्या मागण्या सगळ्यांना मान्य आहेत आणि आम्ही त्याच्यामध्ये मॅक्झिमम करू। यावर राजाभाऊने उपोषण मागे घ्यावं, धरणं मागे घ्यावं, साखळी उपोषण मागे घ्यावं अशी मी विनंती करेन। तर राजाभाऊंना मी गेली 40 वर्ष ओळखतो, ते एखादी गोष्ट सर्व मार्गी लागल्याशिवाय ते मागे हटत नाही। मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील विरुद्ध बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांच्यात आरोप प्रत्यारोप झाल्यानंतर आमदार राजेंद्र राऊत यांनी आता मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यासंदर्भात विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी राज्याचे मुख्यमंत्री विधानसभा अध्यक्ष यांच्याकडे केलेली आहे। या संदर्भात त्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केल्यानंतर सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यांची भेट घेऊन त्यांच्या मागण्यासंदर्भात चर्चा केली। यानंतर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे। याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा। धन्यवाद।